एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल, त्यामुळेच या गोष्टीकडे लक्ष द्या. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. जॉन्टी कोळी पहिल्या मागच्या मॅचमध्ये जर पाहिले तर 35 धावांची झंझावत केली होती. 59 धावा चेस केल्या होत्या प्रिन्स इंडियन टीमने. ह्या मॅचमध्ये देखील मोठ्या धावा कराव्या लागतील. नागफा फायटर्स टीम जी फायटिंग टीम आहे, त्यामुळेच या टीम अगेन्स्ट धावा कराव्या लागतील. मागच्या 3 मॅचमध्ये जर पाहिले तर धावा पाहायला मिळाल्या. 62 धावा असतील किंवा 68 धावा असतील. इथे चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. वापसी केली जाते. पहिल्या बॉलवर षटकार जरूर लागला, पण त्यानंतर केलेलं कमबॅक. 4 चेंडूचा खेळ संपला आहे. टीमची धावसंख्या 7 धावा दाखल करायला लागलेत. खूप चांगला बॉल, यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. गोलंदाजी करत असताना गोलंदाज विदेश कोळी या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी 5 बॉलचा केस संपला आहे. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर मागच्या 4 बॉलमध्ये फक्त सिंगल आली. हे आहे कमबॅक, हे आहे वापसी. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला. लाईन मिस केली आहे. विदेशला माहिती होतं हा बॉल वाईट आहे, स्वतःवर नाराज होतोय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक यावेळेस हेलिकॉप्टर लगावलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगला झेल पकडला जातोय. हर्षलच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होत असताना दिसेल. वरुण कोळीच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय प्रिन्स इंडियन टीमला. पहिला धक्का, फलंदाज बाद. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल होईल. त्यासाठी टीमने देखील लक्ष द्या की भरपूर वेळा कंप्लेंट्स असे आलेत की फिल्डिंग करणारी टीम लवकर फिल्डिंग लगवते, सजवते, पण बॅटर येण्यासाठी वेळ वाया जातोय. त्यामुळेच या वेळेचं भान ठेवावं लागेल सगळ्याच बॅटिंग करणाऱ्या टीमला. न्यू बॅटर विकी हनवटे फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पहिले षटक संपलं गेलं. टीमची धावसंख्या 1 गडी बाद, 8 धावा. मोहन कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. विंटेज गोलंदाज आहे. एक जुना जाणकार आणि अनुभवी गोलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी राहिली सातत्याने मोहन कोळीची. पहिल्या मॅचमध्ये ओपनिंगसाठी आला होता, पण आता या मॅचमध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. अगदी जॉन्टी कोळीला क्रिकेटमध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल त्याचं नाव आहे मोहन कोळी. असं वक्तव्य जॉन्टी कोळीने आम्हाला सांगितलं होतं की मी लहान असताना आम्हाला अगदी हाताला पकडून क्रिकेटचे धडे दिलेत. या खेळाडूने भरपूर खेळाडूंना घडवले. आम्ही त्यांच्या तालमीमध्ये घडलोत. आता त्यांच्याच विरोधामध्ये हा खेळ करत असताना अगदी गुरु शिष्याची ही बॅटल पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. एक्सपिरियन्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि ह्या एक्सपिरियन्स मोहनकडे आहे. तेच दाखवत असताना 2 बॉलवर 2 सिंगल आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 1 गडी बाद, 10 धावा. प्रिन्स इंडियन्स बॅटिंग करत असताना जॉन्टी कोळीची विकेट फार इम्पॉर्टंट असेल. कट केला. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षण केलं जात आहे. संयमाचं क्रिकेट खेळलं जातंय जॉन्टी कोळीच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे की उर्वरित 2 षटकामध्ये आम्ही आक्रमण करू शकतो, त्यामुळेच मोहनची षटक आम्ही खेळून काढू. ही रणनीती, हा गेम प्लॅन मॅचसाठी फार इम्पॉर्टंट असेल. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना असेल. पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना विजेंद्र कोळी यष्टांच्या मागे पाहायला मिळतोय. डॉट बॉल. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा. 11 या आकड्यावर, 11 धावा. 4 बॉलचा खेळ संपला. आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. मोहन कोळी भरपूर वर्षाचा क्रिकेटचा प्रवास आहे. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप होत असताना 1 धाव मात्र जरूर मिळेल.
एका धावाने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. काही षटक हाताळले गेले. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत मोहन कोळीने. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते दुसरं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करत असताना फॉलिंग स्वीप आहे. स्वतःचा बॅलन्स गमावला होता जॉन्टीने. ही जॉन्टीची खासियत आहे. लोअर फुलटॉस बॉलला अगदी झोपून तोलून मापून स्ट्रोक लगवतोय. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये मोहन कोळीने फक्त 5 धावा खर्च केलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलक लागले. एक गडी बाद 13 धावा. प्रिन्स इंडियन टीम बॅटिंग करत असताना प्लीज सामना स्पीडअप करा. विजेंद्र कोळी कुठलीही टीम मीटिंग करू नका, कारण की अजूनही 4 मॅच आपल्याला कव्हर करायचे. बर्थडे सेलिब्रेशन केलं जाईल. कोणाचा बर्थडे आहे? कोणाचा बर्थडे? आर्यन कोळी यांचा बर्थडे आहे आणि 12 वाजायला अजूनही 3 मिनिटं बाकी आहेत. दक्ष कोळीचा बर्थडे आहे. माझी कन्या तिचा देखील आज वाढदिवस येईल. कायरा विघ्नेश मडवी. पण आम्ही तिच्या बर्थडेसाठी नाही आहेत. येस, आमच्या कॉमेंटरी बॉक्स वतीने आमच्या कन्येला देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला, तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय अजय कोळी. एक अप्रतिम गोलंदाज आहे. या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं भरपूर चांगल्या मॅचेस जिंकून दिलेत दिवाळी टीमला. अखो टप्प्याचा बॉल, खराब चेंडू पाहायला मिळते. स्वतःवर नाराज होतोय. अगदी हाफ ट्रॅकरवर हा बॉल असा होता की जॉन्टी सकाळी घरातून उठून चहा पिऊन अगदी ब्रेकफास्ट करून येऊन मात्र बॅटिंगसाठी उतरला असा तेव्हा षटकार मारला असा. इतका हाफ ट्रॅकर चेंडू होता. पण जॉन्टी कोळी कुठेतरी अगोदर शफल झाला, अगोदर बॅट फिरवली. डॉट बॉलची सांगता होती. तिसऱ्या षटकातला सुरुवात होते. अजय कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. डावखोरा गोलंदाज आहे. एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. फुल लेनचा चेंडू आहे. मागच्या बॉलवर चूक झाली होती पण आता चूक होणार नाही. ज्युसी फुलटॉस वर दाखवतोय आय एम द बॉस. जॉन्टी कोळीच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोरबोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना अजय कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल हाफ ट्रॅकर मिस केलाय. दुसऱ्या बॉलवर फुलटॉस चेंडू षटकार लगवलाय. जॉन्टी कोळी बॉल सोडून दिलाय ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. जॉन्टी कोळी खूप चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 20 आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना धावा करावा लागतील. नागवा चॅलेंजर्स टीम, नागवा फायटर्स टीमकडे खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. टीमकडे विजेंद्र कोळी सारखा मास्टर माइंड खेळाडू आहे. मोहन सारखा अनुभवी खेळाडू आहे. यावेळी स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. जॉन्टी कोळीच्या विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. खूप चांगला झेल हर्षदच्या माध्यमातून झेल पकडला गेलाय. जॉन्टी कोळीचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर झालाय मिस्टर देवेन कोळी. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 2 गडी बाद 20 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. म्हणजे कोळी गोलंदाजी करत असताना ऋषी गरज साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम सर, स्वागत आहे. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा अजय कोळी गोलंदाजी ट्रॅकवर.
येत असताना पाहायला मिळते. येथे चांगला बॉल पाहायला मिळते. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 धावा फलकावर लागलीत. आत्तापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 21 धावा कराव्या लागतील. धावांसाठी धाव करावा लागेल. आराध्य चॅलेंजर्स टीम सध्याच्या घडीला बॅकफुटला आहे. प्रिन्स इंडियन टीम सध्याच्या घडीला बॅकफुटला आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. बाउन्स झालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय अजय कोळीच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. कट्टर बॉलर आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लाजबाब गोलंदाजी. टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. मोहन कोळी त्या खाली आहे. झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. विक्की हनवटीच्या विकेटचं पतन होतोय. तिसरा धक्का लागतोय. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 21 या आकड्यावर. शेवटची ओव्हर शिल्लक आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील, किती धावा इथे थांबवण्यामध्ये यशस्वी होतोय टीम नाकवा फायटर्स टीम. खूप चांगला परफॉर्मन्स. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना भावेश. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीची जबाबदारी स्वतः गोलंदाजावर येतोय. पण विजेंद्र कोळीचा आजचा दिवस नाही राहिला. आज बॅटिंग करत असताना मिस्टेक झाले. क्षेत्ररक्षण करत असताना 2 कॅच ड्रॉप झाले. रनआउटमध्ये देखील 2 चुका केल्या. त्यामुळेच विजेंद्रचा दिवस नसला तरी देखील त्याला कमबॅक करावा लागेल. माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात. माणसाच्या आयुष्यामध्ये संकट येतात. म्हणूनच म्हटलं जातं की संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपवेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवाल. दरम्यान पहिल्या बॉलवर 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रिन्स इंडियन टीमला करायचे धावा आणि धावांसाठी धाव सुरू आहे. अनेक प्रेक्षकांची इथे उपस्थिती पाहायला मिळते. त्या सगळ्याच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. इथे देखील मोठा फटका लागून जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वेगाने क्षेत्र शकेल. फक्त सिंगल मिळतीये. एक्के दुक्केने या मॅच मध्ये जास्त धावा होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागेल. थेंबे थेंबे तळे साचे. पण धावांचा महासागर पुरा आणायचा असेल त्यासाठी त्या मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे. विशाल सेकंडवर पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 24. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. विजेंद्र कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. या टीमचा कॅप्टन आहे नाकवा फायटर्स. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? प्रयत्न तर केलाय. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातो. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जम पोहोचते 30 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय दोन्ही टीम कॅप्टन. आराध्य चॅलेंजर्स वर्सेस देव चॅलेंजर्स. चला दोन्ही टीम कॅप्टन प्लीज या. आराध्य टीमचा कॅप्टन आणि देव चॅलेंजर्स टीमचा कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यावेळी देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले का? एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? दुसरी धाव घेत असताना मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि थर्ड अंपायर कडे डिसिजन पेंडिंग आहे. आमची थर्ड अंपायर थोडीशी कसरत करावी लागते. भरपूर एनर्जी पाहायला मिळते दोन्ही सगळ्याच तिन्ही अंपायरचं. अंपायर करणं इतकं सोपं नाही आहे. अजूनही वाघिवली वाडा टीम मध्ये अजूनही ते क्रिकेट खेळतात आणि सूरज पाटील यांचा संघ आहे तो 40+ झाला असताना देखील यस फलंदाज बाद होतोय. एकच धाव मिळते. चला बॅट्समन प्लीज या लगेच. सिंगल बीते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. एक धाव मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे.
तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळी प्रीमियर लीग 2025चा घमासान आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. अगदी दिवाळ्या गावाच्या तळागाळाच्या खेळाडूंना एकत्र करणारी स्पर्धा. आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहू शकाल. आमचे अंपायर असतील, आमचे स्कोरर असतील, आमचे अपडेटर्स असतील, या सगळ्यांचीच मेहनत आहे. तब्बल 3 दिवस 3 रात्र या स्पर्धेचं दमदार आयोजनामध्ये पाहायला मिळते. इथे खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना विजेंद्र कोळी या मॅच मध्ये आपला अनुभव दाखवत असताना डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 31-31 च्या आकड्यावर 31 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचा बॉलवर मात्र सिंगल येते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 च्या आकड्यावर. 33 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट छोटं आहे. चला, दक्ष यांचा वाढदिवस आहे, तो सेलिब्रेट करणार आहोत. आणि चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतोय देव चॅलेंजर्स टीम कॅप्टन आणि आराध्य चॅलेंजर्स टीम कॅप्टन प्लीज या. आराध्य चॅलेंजर्स टीम कॅप्टन. चला, बर्थडे सेलिब्रेट केली जाईल. दक्ष यांचा वाढदिवस आहे. दक्ष, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू दोन्ही टीम कॅप्टन आहे. देव चॅलेंजर्स वर्सेस आराध्य चॅलेंजर्स असा सामना पाहायला मिळतोय. टॉस केला जातोय. सूरजदादा कोळी, सुजितदादा कोळी यांची देव चॅलेंजर्स टीम. चला, लगेचच ही मॅच संपल्या लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थँक्यू बेटा. पण पोळीचा बर्थडे. दक्षचा वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अखोटाप्याच्या बॉलला भिरकावला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा रेषे पलीकडे विजेंद्र कोळीच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. नागवा फायटर्स टीमने हा जर सामना जिंकला तर 4थ्या क्रमांकावर येऊ शकतो. फुललेचा चेंडू आहे कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये विजेंद्र कोळीच्या बॅट मधून येतो चौकार. 2 बॉलवर 2 चौकार लगवले गेलेत. विजेंद्र कोळी सेट ऑन फायर.
4 धावाने चौकार. सुपर बॅटिंग. लाजबाब खेळ करत असताना विजेंद्र कोळी हा सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाही. अरे बापरे. विजेंद्र कोळी चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा, 32 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक लगवला जातोय विजेंद्र कोळीच्या बॅट मधून. 3 बॉल मध्ये चौकारांची हॅट्रिक लगवली गेली. 4 धावा. सुपर बॅटिंग. चौफेर फटकेबाजी. पहिला बॉल फाईन लेग रिजन मध्ये, दुसरा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तिसरा बॉल थ्रू द कव्हर. खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. इनफिल्डच्या वरून एरियल रूटने चेंडू फरार झालाय सीमा रेषे पलीकडे. 3 बॉल मध्ये 12 धावा. टीमची धावसंख्या 12. विजेंद्र कोळी 21-21चा इक्वेशन आलाय. इथे चांगला बॉल भन्नाट वेग धारण केले गेले. गोलंदाजी करत असताना गोलंदाज विकी हनवटे. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार लगवले गेले. चौथ्या बॉल डॉट येतोय. आता 20 मध्ये 21 करायचे. 20 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचं षटक इथे सुरू असताना खोलवा टपाचा चेंडू आहे. बॅटची एज. नशीब, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत विजेंद्र कोळी के साथ है. चेंडू सीमा रेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 19 बॉल 17 धावांची आवश्यकता. पहिल्याच ओव्हर मध्ये विजेंद्र कोळीने मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. संघर्ष केलाय. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. इनसाइड आउट खेळलाय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जातो. कॅच ड्रॉप होतीये. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल मात्र मिळतीये. नाराजी व्यक्त केली आहे अजय कोळीच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17-17 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 18 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 16 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 16 धावा. परिस्थिती जिथे बिकट असते ना तिथे विजेंद्र कोळी हा तिखट असतो. हा खेळाडू त्यासाठी जाणला जातोय. मॅच्युअर क्रिकेटर आहे. अगदी गेम प्लॅन कसा करावा हे विजेंद्रला चांगलं ठाऊक आहे. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आता इक्वेशन आलंय. 18 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 33 इक्वेशन आहे. गोलंदाज तयार होतोय. स्विच हिटचा फटका. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू होईल फरार. चेंडू सीमा रेषे पलीकडे. सूरज चव्हाणच्या भाषेत मध्ये सांगण्यात म्हणजे झापूक झुपूक चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21. 12 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 12 धावा. लवकर मॅच संपवली तर नक्कीच नेट रन रेट वाढेल. पोझिशन चेंज होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. विजेंद्र कोळी सेकंडवर आहे. फटका चांगला आहे ऑन साइडला. मॅच लवकर फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. विजेंद्रच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग छक्का. षटकार. वॉट बॅटिंग. सुपर बॅटिंग. विजेंद्र कोळीच्या बॅट मधून षटकार आलाय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. आता मॅचचा इक्वेशन राहिलाय 16 बॉल 6 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच साठी प्लीज लगेचच देव चॅलेंजर्स टीम रेडी राहायचंय. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला. 5 धावांची आवश्यकता आहे. नेट रन रेट हे पाहिलं जाईल. नेट रन रेट
किती होईल याकडे देखील लक्ष असेल मॅच मध्ये. चला लगेचच देव चॅलेंजर्स टीम प्लीज रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्या लगेचच सामन्याला सुरुवात केली जाईल. सोळा बॉल इथे ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. आता 15 मध्ये करायचे 5 धावा. 9 बॉल 27 धावांची झंझावत खेळी करतोय. अजयला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही. एक हाती झुंज देतोय. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. हा सामना जिंकतोय टीम. 4 धावा मिळतील. 1 धावांची आवश्यकता आहे. विजेंद्र कोहलीची अफलातून खेळी करत असताना आपल्या टीमसाठी आतापर्यंत 30 धावा करत असताना टीमची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचतीये. 31 धावांची झंझावत खेळी. पुढचा बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. इथे खोटप्याच्या बॉलला पुल केला जातो आणि सामना देव आपण पाहू शकाल नाखवा फायटर्स टीमने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड नाखवा फायटर्स टीम. चला मॅन ऑफ द मॅच भूषण पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू हॅपी बर्थडे भूषण पाटील. आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला मॅन ऑफ द मॅच आणि 3 नंबरच्या पोझिशन मध्ये आता नाखवा फायटर्स टीम पोहोचलाय. त्यामुळेच या पॉइंट्स टेबलच्या 3rd प्लेसवर नाखवा टीम पोहोचलाय. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर विजेंद्र कोहली ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांची शुभसिद्धी दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच ऋषी घरत साहेबांची शुभस्थिती दिली जाईल मॅन ऑफ द मॅच. आणि सुजिता कोळी या दोघांची शुभस्थिती दिली जाईल मॅन ऑफ द मॅच. आणि विजेंद्र कोहली ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देव चॅलेंजर्स टीम प्लीज लगेचच सामना सुरुवात करा. विजेंद्र कोहली प्लीज या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करा. मॅन ऑफ द मॅच सनग्लासेस ची पाहणी करत असताना सुजितदादा कोळी चांगल्या क्वालिटीचं सनग्लासेस आहेत. ब्रँडेड सनग्लासेस